उद्धव ठाकरे आजपासून फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करतात। उद्धव ठाकरेंचा आज वाशिम, यवतमाळ आणि हिंगोली या 3 जिल्ह्यात कार्यकर्ता मेळावा होणार असून ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन दौरा करतात। पहिली सभा सकाळी 10:30 वाजता यवतमाळमध्ये होईल। हा मतदारसंघ बंडखोर खासदार संजय देशमुख यांचा आहे। यानंतर दुपारी 2 वाजता ते वाशिममध्ये कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभा घेतील। वाशिम जिल्ह्यातही संजय देशमुख यांचा प्रभाव असल्यानं या सभेकडे विशेष लक्ष असेल। तर दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे हिंगोलीत पोहोचतील। हिंगोली हा बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या सभेत ठाकरे आष्टीकरांच्या बंडखोरीवर थेट भाष्य करण्याची शक्यता व्यक्त होते। सहा खासदारांच्या फुटीनंतर यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिली सभा उद्धव ठाकरे यांची होतीये। गद्दार खासदारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही सभा होतीये, अशी आक्रमक प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मतदार पुढच्या निवडणुकीत हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। आदरणीय पक्षप्रमुख या सर्व गद्दारांना, या महागद्दारांना गाडण्यासाठी आपल्यात आज इथे येत आहे। त्यामुळं हे असे किती आले किती गेले, वाईट याचं वाटते की बा मशाल चिन्हावर तुम्ही निवडून येता आणि मॅन्डेटच्या विरोधात जाऊन, महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन, एवढ्या मोठ्या मताधिकाच्या विरोधात जाऊन तुम्ही पैशासाठी, काही कॉलेजसाठी तुम्ही जर गद्दार होत असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही। जनता तुमचा हिशोब 100% घेणार आहे। त्या सभेसाठी आम्ही सर्व जन तयार आहे। आम्हीच नाही तर जनतासुद्धा ते उद्धव साहेबांची वाट पाहत आहे आणि ह्याच मातीतून आम्ही संजय देशमुखचं भवितव्य घडवलं होतं आणि ह्याच मातीत आता त्याला गाडण्याचं काम आम्ही करूया। सगळ्या जनतेने आणि इथल्या कट्टर निष्ठावान शिवसैनिकांनी त्याच्या पाठीशी या उन्हाळ्यातल्या रखरखत्या उन्हात त्यांनी प्रचाराचं काम केलं आणि त्यांना निवडून आणलं आणि ते खासदार आज गद्दार होऊन दुसऱ्या पक्षात गेले। त्यांना त्यांचा समाचार घेण्यासाठी या ठिकाणी उद्धव साहेब येणार आहे आणि त्यांचा समाचार घेणार आहे आणि उद्धव साहेब ठाकरे शैलीतनी त्यांना सांगणार आहे आणि ज्यावेळेस हे खासदार असे फिरतील मोकळे त्यावेळेस त्यांचा समाचार घेतल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।